बोरिवलीच्या राखीव वन क्षेत्रातील पाचपाखडी भागात वनखंड क्रमांक 1144 मध्ये हजरत पीर मामू भांजे दर्गा ट्रस्टने केलेल्या अतिक्रमणाबद्दल ही लक्षवेधी अध्यक्ष महोदय, सदर जमिनीवर 7/7/2023 रोजी अतिक्रमणाबाबत नोटीस बजावली होती. 8 दिवसाच्या आत ते आपण अतिक्रमण काढून टाकण्यात यावे हे देखील सांगण्यात आले होते. परंतु अध्यक्ष महोदय, आज रोजीपर्यंत संबंधित ट्रस्टने स्वतःहून ते काढलेले नाही आणि वन विभागाच्या अधिकारी यांनी देखील त्याचे गांभीर्य अतिक्रमण निष्कासित करण्याची कार्यवाही केलेली नाही. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेचा देखील प्रश्न उद्भवलेला आहे अध्यक्ष महोदय. कारण की त्या ठिकाणी एअरफोर्सचा एक महत्वाचा बेस आहे आणि एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांनी देखील 2023ला संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देखील दिलं होतं की हे अशा प्रकारे नियमाचं उल्लंघन केलेलं आहे आणि अतिक्रमित आहे. तरी देखील याच्यावर कारवाई झालेली आहे अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे हे नोटिफिकेशन देखील आहे 2010चं. आणि त्यामुळे माझे 2च प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय की या संबंधामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने फार महत्वाचा विषय असल्यामुळे हे या संबंधामध्ये ताबडतोब किती दिवसामध्ये आपण निष्कासित करण्याची कारवाई कराल. आणि दुसरा माझा एक उपप्रश्न आहे अध्यक्ष महोदय, संजय गांधी उद्यानाच्या जवळच जे येऊरच्या भागामध्ये जे असं कोणाचा दबाव आहे की त्याच्यामध्ये जे वेटर हॉटेल आहेत, अनेक बांधकामं आजही अनधिकृतपणे चालू आहेत, पण कोणी त्याला वाली आहे की नाही. मग फॉरेस्ट खातं असो, महसूल असो, महापालिका असो, यांनी एकत्रितपणे त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे अध्यक्ष महोदय. कारण की वन्यजीव जे आहेत ते त्या ठिकाणी त्यांचा हा प्रश्न आहे, तिथे प्रदूषणाचा प्रश्न आहे, दर अधिवेशनामध्ये हा प्रश्न येतो, पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं काही ठोस अशी कारवाई केली जात नाही. आणि त्याच्यामुळे या ट्रस्टने केलेल्या अतिक्रमणाच्या संबंधामध्ये ताबडतोब आपण कारवाई करणार का, आणि दुसरा येऊरच्या संबंधामध्ये, असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. सन्माननीय सदस्य संजयजी केलकर यांनी जी लक्षवेधी उपस्थित केलेली आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या बाबी या सत्य आहेत. यामध्ये भारतीय वायुदल कान्हेरी हिल येथील समन्वय समितीच्या बैठकीत मामा भांजे दर्ग्याजवळील बांधकाम विस्तारीकरण व अनधिकृत बांधकाम निष्कासन करण्याच्या बाबत चर्चा करण्यात आली. त्याप्रमाणे वनखंड क्रमांक 1144 येथील अतिक्रमणाबाबत हजरत पीर मामू भांजे दर्गा ट्रस्ट विरोधात वन विभागाने गुन्हा नोंदवला. सदर प्रकरणात सहाय्यक वन संरक्षक उत्तर येऊर यांनी दिनांक 7/7/2023 रोजी उपरोक्त क्षेत्रातील 561.60 चौरस मीटर अतिक्रमण कब्रस्तान वगळून ट्रस्टने स्वखर्चाने 8 दिवसाच्या आत काढून टाकण्याचे आदेश निर्गमित केले. परंतु त्यामधल्या काळामध्ये उच्च न्यायालय मुंबई येथे सदर ट्रस्टने दाखल केलेला रीट याचिका क्रमांक 10,548/2023 पुढील सुनावणीपर्यंत उपरोक्त अतिक्रमण निर्मूलनास अंतरिम स्थगिती आदेश मान्य न्यायालयाने पारित केले. 25/8/2023 रोजी दिनांक 11/10/2023 रोजी सुनावणीमध्ये देखील उपरोक्त अतिक्रमण निर्मूलनास अंतरिम स्थगिती आदेश कायम ठेवण्यात आले. प्रस्तुत प्रकरणी 5/12/2023 रोजी वन विभागातर्फे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्या अनुषंगाने पाठपुरावा वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी करीत आहेत. ज्या दिवशी या गोष्टीचा निवाडा येईल त्या दिवशी कारवाई निश्चितपणे होईल. आता राहिला सन्माननीय सदस्य संजय केलकर यांनी येऊर परिसरामध्ये असलेले बंगले, हॉटेल मोटेल याचा विषय काढला. वन खात्याच्या बाहेर खाजगी जागा आहे, त्या खाजगी जागावर बांधलेले मोटेल, हॉटेल याच्यावर बंगले याच्यावर कारवाई वन खाता नाही करू शकत. त्या परिसरात असलेले महानगरपालिका वगैरे त्याने ती कारवाई करायची आहे. वन खात्याच्या अंतर्गत असल्या तर त्या ठिकाणी कुठलंही हॉटेल, मोटेल, बंगला, घोडागाडी तिथे ठेवली जाणार नाही, एवढं मी संजयजी केलकरांना आश्वासित करतो. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदय, याच्या संदर्भामध्ये
त्या तिकडे वायुसेनेचा एक एअरफोर्स बेस आहे आणि एअरफोर्स बेसच्या बाजूला अशा प्रकारचे अतिक्रमण हे किती धोकादायक असते याची कल्पना आपण करू शकता. उच्च न्यायालयामध्ये जरी हा याचिका दाखल असेल तरी सरकारने उच्च न्यायालयाला आपण विनंती करून आपला वकिलाच्या मार्फत याची प्रायोरिटी सुनावणी घेऊन याचा निर्णय करण्यात यावा अशी विनंती सरकारने केली पाहिजे. आदेशमध्ये आपल्या सूचनेनुसार अधिकारी वर्गाला सांगितले जाईल की माननीय न्यायालयाला या निष्कांचन करण्याच्या प्रक्रियेची निकड कशी आहे हे निश्चितपणे तिथं सबमिट केलं जाईल. वन खात्याने नोटीस दिली, 8 दिवसामध्ये जर निष्कासित केलं गेलं नाही तर मग पुढे हे करू शकत होते. कोर्टामध्ये तर 25-8 अध्यक्ष महोदय ते गेलेलं आहे ट्रस्ट. मग एवढे दिवस हे लोक काय झोपा काढत होते का? एवढ्या दिवसामध्ये का नाही कारवाई केली? आणि नसेल केली तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई. एवढा मोठा सुरक्षेचा विषय त्या ठिकाणी असून देखील एवढा 1 महिना त्याला काय कोर्टात जायला तरी मुदत दिली का अध्यक्ष महोदय? आणि या संबंधामध्ये संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करणार का तुम्ही एका आठवड्यानंतर कारवाई केली? अध्यक्ष महोदय, संजयजी केलकर यांनी सांगितलेली बाब गंभीर आहे. त्या ठिकाणी दिरंगाई झालेली ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता सांगण्याची गरज खातं कॉन्स्टंट असतं. परंतु आता हे या खात्याचा मंत्री म्हणून मी सध्या 2-2.5 महिन्यामध्ये आणि ही लक्षवेधी आज झालेली या बाबतीमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा करून या बाबतीमध्ये आपल्या मार्फत म्हणजे वन खात्यामार्फत माननीय न्यायालयाला ह्या गोष्टीचं निश्चितपणे गांभीर्य त्या ठिकाणी उठाव केलं जाईल आणि मग न्यायालयाकडून आदेश मिळवण्याचा प्रयत्न करू. लक्षवेधी संपू द्या. ही लक्षवेधी संपू द्या. जनराव मी देतो.